नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार आहे शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025। जाणून घेऊयात मित्रांनो, आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा होते का, काही बदल होतो का। पण मित्रांनो, आज आवक जर पाहिली तर 190 गाडी आवक आहे, त्यामध्ये 11 गाडी ही पांढऱ्या कांद्याची आवक आहे। मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून पाहतोय कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे, पण काही केल्या सुधारणा काही होत नाही। मित्रांनो, जास्त वक्कल हे 15-16 रुपयेपर्यंत जात आहेत। सरासरी मार्केट जर पाहिलं तर 14-15 रुपयेपर्यंत आहे आणि हायेस्ट मार्केट पाहिलं तर 22-23 रुपयेपर्यंत जात आहे, पण त्याच्यावरती काही बाजारभाव जात नाही। मित्रांनो, अपेक्षा आहे शेतकऱ्यांना सुद्धा की बाजारभाव हे वाढायला हवे आहेत, कारण मित्रांनो चाळीत कांदा हा 8 महिन्यापेक्षा जास्त साठवून ठेवलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून पाहतोय आपण जो लाल नवीन कांदा आहे मार्केटमध्ये यायला हवा आहे, पण आणखीन तो यायला उशीर आहे, कारण उशिरा आलेला पाऊस, त्यामुळे कांदा पिकाचं नुकसान। मित्रांनो, यावर्षी लागवड ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण काही केल्या आवक ही कमीच आहे, तरी बाजारभावामध्ये सुधारणा ही कुठल्या प्रकारे दिसत नाही। मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही असं पाहायला मिळतंय, कारण मित्रांनो आपला खर्च आहे 20-22 रुपये उत्पादन खर्च आणि त्याला भाव मिळतोय 15-16 रुपयेपर्यंत। मित्रांनो, काल हायेस्ट मार्केट जर पाहिलं तर 1-2 लॉट हे 22-23-24 रुपयेपर्यंत गेले होते। आज पाहूयात आज काही सुधारणा होते का, काही बदल होतो का। मित्रांनो, लिलावाला ही सुरुवात झाली आहे। थोडक्यात जाणून घेऊयात आपण आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि शेवटी सांगणार आहे आज हायेस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केट काय आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, जो कलर डाऊन झाला आहे, ज्या दिवस चाळीत ठेवल्यामुळे कलर त्याचा कमी झाला आहे, असा कांदा जर पाहिला तर 13-14-15 रुपयेपर्यंत जात आहे। कारण मित्रांनो, त्याची पत्ती जी आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये काळी पडलेली दिसते आणि काही कांदे हे चांगले असले, मोठे असले तरी त्याची टिकवून क्षमता आता पूर्णपणे कमी झाली आहे, त्यामुळे त्याला सध्या भाव जो आहे तो खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळतोय। मित्रांनो, जो 1 नंबर क्वालिटीचा मोठा कांदा आहे, ज्याची क्वालिटी चांगली आहे, गुलाबी कलर आहे, अशा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर हायेस्ट मार्केट आज 22, 23, 24 रुपयेपर्यंत 1-2 लाट हे गेले आहे, जास्त गेले नाहीत।
आणि जो नवीन लाल कांदा मार्केटमध्ये हळूहळू थोड्या प्रमाणामध्ये येतो आहे, त्याला जर बाजारभाव जर पाहिला तर हाईस्ट मार्केट जर पाहिलं 12-13 रुपयेपर्यंत 1-2 लॉट हे जात आहेत आणि गोल्टागोल्टी जर पाहिलं 7-8 ते 9 रुपयेपर्यंत गोल्टागोल्टी जात आहे. मित्रांनो, सध्या नवीन कांदा हा मार्केटमध्ये येत असला तरी त्याची क्वालिटी ही डाऊन आहे आणि खूपच कमी प्रमाणात येतो आहे. पण मित्रांनो, जो नवीन लाल कांदा मार्केटमध्ये येतो आहे कर्नाटकचा, त्याला बाजारभाव जो पाहिला बेंगलोरमध्ये 25 रुपयेपर्यंत त्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे. कारण कर्नाटकचा कांदा हा क्वालिटी आहे, चांगला आहे, त्यामुळे त्याला सध्या कर्नाटकमध्ये जो कांदा आहे त्याला बेंगलोरमध्ये चांगला बाजारभाव मिळतो आहे. आणि मित्रांनो, सध्या कांद्याचे बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर स्थिरच आहेत, वाढण्याची सध्या आज तरी परिस्थिती पाहायला मिळत नाही. पण मित्रांनो, जो पांढरा कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर 1 नंबर क्वालिटीचा मोठा कांदा आहे असा 3031 रुपयेपर्यंत जात आहे. आणि जो गोल्टागोल्टी आहे असा कांद्याचा भाव जर पाहिला तर 1800 ते 2022 रुपयेपर्यंत गोल्टी ही जात आहे. आणि लहान चिंगडी जर पाहिली तर 800 रुपयेपर्यंत लहान चिंगडी ही पांढऱ्या कांद्याची जात आहे. मित्रांनो, आज सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याची आवक जर पाहिली तर 11 गाडी ही आवक होती. आवक ही पांढऱ्या कांद्यासुद्धा कमी झालेली आहे आणि लाल नवीन कांदासुद्धा सध्या मार्केटमध्ये खूपच कमी प्रमाणात येतो आहे. आणि मित्रांनो, चाळीतला कांदा मोठ्या प्रमाणामध्ये जरी जास्त येत असला तरी त्याची क्वालिटी जी आहे ते खूप कमी झाल्यामुळे बाजारभाव हे स्थिरच आहेत. कारण मित्रांनो, 8 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे चाळीतला कांदा हा काळा पडतो आहे आणि खराब होतो आहे, त्यामुळे सध्या त्याला भावसुद्धा कमी पाहायला मिळतो आहे. म्हणजे मित्रांनो, आज कांदा बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर कालच्या तुलनेमध्ये आहेच आहे परिस्थिती पाहायला मिळते आहे. मित्रांनो, कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही व्हायला हवी आहे. कारण मित्रांनो, सध्या दुबईमध्ये कांदा निर्यात ही वाढलेली आहे आणि त्याला भावसुद्धा 1.20 1.30 मिळत होता, तो आता 2.30 2.40 असा दुप्पट बाजारभाव झाला आहे आणि निर्यातसुद्धा वाढलेली आहे. मित्रांनो, सध्या आपल्याला अपेक्षा आहे ते म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीची. मित्रांनो, सध्या बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव जरी वाढलेला असला तरी मित्रांनो, आयात परमिट हे काढायला हवा आहे तेथील सरकारने, पण सरकार काही हालचाल करत नाही असं पाहायला मिळते. कारण मित्रांनो, तिथं सध्या मागील महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जर 70-75% झाला होता, त्यावेळेस त्यांनी आयात परमिट हे काढलं. पण आता मित्रांनो, 100 रुपये नाही तर 120 रुपयेपर्यंत त्यांचा बाजारभाव गेला असला तरी ते आयात परमिट हे काढत नाहीत असं पाहायला मिळते. मित्रांनो, त्याला आज गरज आहे आयात परमिट काढण्याची, तरीही काढत नाहीत. त्यामुळे सरकारसुद्धा आता त्या बांगलादेशवरती विश्वास ठेवणं चुकीचं आहे असं म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, जर या 2-3 दिवसामध्ये जर बांगलादेश सरकारने जर आयात परमिट काढले तरच आपण येणाऱ्या काळात अपेक्षा धरूयात की कांदा बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकते. पण मित्रांनो, बांगलादेशमध्ये जर कांदा निर्यात झाला तर 2 ते 3 रुपयाने आणखी सुधारणा होऊ शकते. पण या सरकारने बांगलादेश सरकारने जर आयात परमिट नाही काढलं तर बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा अपेक्षित नाही. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा. भेटूयात पुन्हा नवीन